मित्रांनो, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी काही उपाययोजना खूप महत्त्वाच्या असतात. कायदे कागदावरतीच असतात, त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळतो. उदाहरण घ्यायचं झालं तर प्रत्येकाला आपापल्या कामाची घाई असते. वेळ कमी असतो आणि त्याला कमी वेळेत काम करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपण विचार केला की आपलं हे काम व्हायचं असेल कोणत्याही मार्गाने, तर त्याच्यामध्ये आपण पैशाची देवाणघेवाण देतो. त्यांना माहीत असतं की प्रशासकीय काम म्हणजे 6 महिने थांब. कायदा काय सांगतो की हे काम 7 दिवसामध्ये, 1 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये झालं पाहिजे. परंतु प्रशासकीय अधिकारी हे काम करत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. का? तर त्यांना पैशाची अपेक्षा असते आणि ज्या वेळेला पैसे दिले जातात त्यावेळेला काम होतं. आता सरकारला मी अशी विनंती करेन की हे काम करण्यासाठी तुमच्याकडं एकच कलेक्टर आहे एका जिल्ह्याला, तर त्या कलेक्टरचा पगार आहे 1.5 लाख रुपये. परंतु जर असं पाहिलं तर अवैध पद्धतीनं प्रचंड पैसे कलेक्टर कमवत असतो. महिन्याला 15 लाख, 20 लाख, 1 करोड. तर त्याच्यामध्ये हा पैसा जनतेचा आहे. जर सरकारनं 10 कलेक्टर स्थापन केले तर कार्य करण्याची पद्धत बदलेल. तसंच जिल्ह्याचा एसपी 10 एसपी ठेवा. शासनाला 10 जणांचा पगार देणं सुद्धा परवडेल. जर अशा पद्धतीचा भ्रष्टाचार थांबला, इल्लीगल मनी ट्रान्समिशन्स, तर त्याच्यामध्ये जनतेची पण कामं होतील. 10 एसपी सुद्धा लॉ अँड ऑर्डर मेंटेन करेल. 10 कलेक्टर सुद्धा त्यांचं कार्यपद्धती बदलेल आणि प्रत्येक कर्मचारी ह्याच्या 10 पट वाढवा. 10 पट वाढवलं तर कामं पटकन होतील. त्यांना टायमिंग द्या. आता ह्याच्यामध्ये मेरिट पण डिमेरिट पण आहेत. जरी आपण 10 कलेक्टर केले तरी त्यांनी काम करणं हे खूप बंधनकारक आहे. जर कामच केलं नाही तर मला सांगा, पैशाची मागणी केली तर तिथं सुद्धा हाच भ्रष्टाचार बोकाळेल. त्याच्यासाठी आपल्याला सर्व सिस्टीम, कायदे कागदावरती नाही तर अंमलात आणले पाहिजेत. प्रत्येक दिवसाला फाईल दुसऱ्या टेबलला गेलीच पाहिजे. त्याच्यावरती उत्तर 7 दिवसामध्ये दिलंच गेलं पाहिजे ॲज पर नॉर्म्स. आणि असं केलं तर भ्रष्टाचार नक्कीच थांबेल. आता कमी प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे भ्रष्टाचार बोकाळतो हे माझं मत आहे. हे माझं इन्व्हेजन नाही आहे किंवा माझं पेटंट फॉर्म्युला नाही आहे. परंतु इतर देशामध्ये, चायना घ्या, त्याचं पर्सेंटेज पहा, तिथं मॅन पॉवर 10 पट आहे इंडियाच्या. भारतामध्ये प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची जर भरती 10 पटीनं केली तर भ्रष्टाचार थांबेल. त्या भ्रष्टाचार रूपी पैशातूनच त्यांचा पगार पण होईल, शासकीय तिजोरीमध्ये पैसा पण जमा होईल आणि प्रशासन योग्य पद्धतीनं चालेल. हा माझा मत आहे. तुम्ही याच्याशी सहमत असलाच पाहिजे, कारण की तुम्ही या भ्रष्टाचारामध्ये अगदी रगडून गेलेला आहात आणि तुम्हाला याबाबतचं मत माझं तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा. कायदे आहेत ह्या पद्धतीचे, परंतु ते अंमलात येत नाहीत. अंमलात येण्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याने जर काम केलंच नाही तर त्याच्यावरती कठोर अशी प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे. कायदा करून प्रशासनीय लोक वाढवून जमणार नाही. प्रत्येक व्यक्तीला दिलेल्या टायमिंगमध्ये हे काम झालंच पाहिजे आणि तसंच झालं तर कारवाईच्या भीतीने हे कर्मचारी अधिकारी काम करतील आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार नक्कीच संपुष्टात येईल. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार आहे. जनतेचाच पैसा हा त्याच्यामध्ये जातोय. 10 पटीनं नाही तर 100 पटीनं जातोय. त्याच्यामुळे मी सरकारला विनंती करेन की प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावरती कामाचा लोड येत असेल तर कर्मचारी वाढवा. त्यांना दिलेल्या टायमिंगमध्ये काम केलं, कुठलंही करप्शन न करता, तर ते काम स्पीडनं होईल
देशाची प्रगती होईल आणि भ्रष्टाचार थांबेल. जय हिंद, जय संविधान. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमचं मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये द्या. त्याचबरोबर व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय संविधान. मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक.